उन्हाळ्यामध्ये आहार नेमका कसा असावा? म्हणजे कोणत्या भाज्या किंवा कोणती फळं खावीत किंवा कोणती टाळलेली सगळ्यात जास्त बेटर आहेत? ओके. आता आपण सॉर्टिंग केलं तर आपण दिवसातनं 3 वेळा खरं म्हटलं तर अन्न सेवन करायला हवं. जसं सकाळी आपण ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर म्हणजे दुपारी आता ती सकाळी आपण जेव्हा नाश्ता करतो ना, मी सजेस्ट करेन की तुम्ही तेव्हा ज्वारीचे घावण, अच्छा. नाचणीचे डोसे, नाचणीचं आंबील इतकं हेल्दी आहे ना, की त्यांनी तुम्हाला इतकं पोषण मिळतं आणि थंडावा पण शरीराला टिकून राहतो. काही पदार्थ असतात, की जे खाल्ल्यावर आपल्याला एकदम बरं वाटलं. म्हणजे आपण लगेच असं म्हणजे स्पेसिफिकली उन्हाळ्यामध्ये असा आवाज बरेच लोकं तोंडाने काढत असतात. कारण तोंडातनं जेव्हा आपण करतो ना, तेव्हा आपल्या आतली जी गरम हवा असते ती बाहेर पडत असते. सो मी असं म्हणेन, की सकाळी तुम्ही असा हलका आहार घ्या आणि सोबत फ्रुट्स घ्या. बघ आत्ता टरबूज हे सगळी रसाळ फळं आहेत. रसाळ फळं, कलिंगड हे सगळं आपण घ्यायला पाहिजे. आयुर्वेद असं म्हणतं, की दूध आणि फळ एकत्र घ्यायचं नाहीये. बरोबर. सो तुम्ही सकाळी उठल्यावर कोणतंही पाणी वगैरे घ्या किंवा तुम्हाला कॉफी, चहा जे चहा म्हणजे घ्यायलाच पाहिजे असं नाही, पण काही जणांना ॲडिक्शन असतं त्याचं, की ते घेतलं नाही तर त्यांना बरंच वाटत नाही. सो चहा पावडर कमी घाला, कमी उकळा. असा चहा तुम्ही औषधी काढा म्हणून घ्या. त्याच्यात गवती चहा घाला, वेलची घाला, की त्याचा उपयोग तुम्हाला चांगला होईल, ॲसिडिटी वाढणार नाही. आणि मग ब्रेकफास्टमध्ये तुम्ही नाचणीचं आंबील किंवा नाचणीचे डोसे, ज्वारीचे घावण किंवा आपण उकड करतो बघ तांदुळाची, ते पदार्थ आपण त्यावेळेत घेतले तर आपल्या शरीरामध्ये थंडावा टिकून राहतो. किंवा तेव्हा आपण गूळयुक्त काही घेऊ आता सगळ्यांना गूळ चालेलच असं नाही ना. हं. पानग्या नावाचा प्रकार आहे, की असं पान असतं त्याच्यावरती ते आपण तांदूळाचं पीठ असतं ते थापून गॅसवर असं ठेवून ते त्या पानावरती ती पानगी बनवतो. इतकी सुंदर लागते ना तुपाबरोबर खायची. म्हणजे उन्हाळ्यात त्रास होणारच नाही आपल्याला कुठले. इतकं आणि पौष्टिक म्हणजे अ, आपण म्हणतो ना मुलांना चटकदार असे बाहेरचे आकर्षक पदार्थ खावेसे वाटणार नाहीत. इतके हे पदार्थ छान आहेत, की ते म्हणते नाही हॉटेलमध्ये जायची गरज नाही आहे. तू मला पानगी लावून दे, मी घरी खाईन ती. आणि त्याच्याबरोबर स्पेसिफिकली तूप पाहिजे हां. हं. म्हणजे तूप महत्त्वाचं आहे. हे कुठलेही पदार्थ घ्याल तेव्हा त्याच्याबरोबर तूप घ्या आणि सगळ्यात सोप्पा छान उपाय म्हणजे मऊ भात. अच्छा. की त्याच्यावरती मेथकूट घालून तुम्ही रोज घेतलात तर जवळपास मी असं सांगू शकते, की जर तुम्ही मऊ भात रोज खात असाल, उघडा भात शिजवून केलेला मऊ भात, तर तुमची पचनशक्ती सुधारते प्लस तुम्हाला ॲसिडिटी पण होत नाही.